तर नमस्कार मित्रांनो, समजतंय ना? समजलंच पाहिजे. तर आपण आहोत टी कोड 1122 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बीपीसीचं प्रॅक्टिकल. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं होतं की बीपीसी म्हणजे काय असतं आणि आपण पूर्णपणे थेरॉटिकल नॉलेज पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. बरोबर? आठवत असेल. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर फटाफट जाऊन पाहून या. आणि अजून एक गोष्ट मला ही सांगायची आहे, जे की व्हिडिओला थोडाफार डिले होतोय बिकॉज मी सुद्धा वर्किंग आहे आणि वर्किंग हार्समुळे मला रेकॉर्ड करायला जमत नाहीये. बट जसं पॉसिबल होईल तसं मी रेकॉर्ड करतेय तुमच्यासाठी. त्यामुळे एक लाईक तो बनताय. तो फटाफट लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, जेणेकरून तुम्हाला फटाफट व्हिडिओ माझे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि शेअर करा अशा मित्राला ज्याला मराठीतून एडब्ल्यूएस शिकायचंय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर व्हीपीसीचा प्रॅक्टिकल आपण करणार आहोत. तर मस्तपैकी मी तुमच्यासाठी काय केलं इथे, नोट्स बनवून ठेवलेल्या आहेत मी मस्तपैकी व्हीपीसीच्या. आता पण त्या अगोदर आपण बघून घेऊयात की व्हीपीसी म्हणजे नक्की काय असतं. तर व्हीपीसी म्हणजे आपण बघितलेलं आहे एक थोडीशी समरी मी सांगते, जेणेकरून तुम्हाला थोडंफार अ, आठवेल. ठीक आहे. तर आता व्हीपीसी म्हणजे काय, तर व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड बघितलेलं. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलेलं, एक एक्झाम्पल घेतलं होतं प्रॉपर्टीचं. त्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये आपण असं बघितलेलं की एक सिक्युअर प्रॉपर्टी आपण कसं करू शकतो आणि एक सिक्युअर लँड आपण कशी घेऊ शकतो. तर आपण जर एडब्ल्यूएस मध्ये इन्स्टन्स घेतोय आणि जर आपल्याला मोर सिक्युरिटी पाहिजे तर आपण काय करू शकतो, एक व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड आपण स्वतःचं घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये पे ॲज यू गो मॉडेल असतं. जेवढे तुम्ही इन्स्टन्स, जेवढे तुम्ही व्हीपीसी वापरणार तेवढंच फक्त चार्जेस तुम्हाला पेड करायचे. तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टर्मिनॉलॉजी पण सांगितलं होत्या की व्हॉट इज इंटरनेट गेटवे, व्हॉट इज सबनेट, व्हॉट इज नॅट गेटवे, व्हॉट इज आपण बऱ्याच अशा गोष्टी बघितल्या होत्या, जेणेकरून आपल्याला व्हीपीसीचं थेरॉटिकल नॉलेज पूर्णपणे आलं होतं आणि कन्सेप्ट समजली होती. माझा एकच मोटिव्ह होता की आपण तो तिथे जो व्हिडिओमध्ये जो टाइम घातलेला आहे, तर आपण खूप सारा वेळ तिथे दिलेला आहे. बिकॉज व्हीपीसी ही कन्सेप्ट अशी आहे की थोडीशी असं खूप हार्ड वाटते लोकांना आणि ती मी एकदम सिंपल लँग्वेजमध्ये सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्यासाठी. तर आता एकदम सिंपल पद्धतीने जे काही आहे व्हीपीसी आपण समजून घेतली, आपल्याला कन्सेप्ट पण क्लिअर झाली आहे. जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नसेल, फटाफट कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या आणि माझ्यापर्यंत रीच आउट करा, जेणेकरून मी तुमचे ऑल क्वेरीज सॉल्व्ह करू शकते. तर आता आपण काय करणार आहे, आपल्याला कन्सेप्ट समजली आहे, तर आपण काय करणार आहे, प्रॅक्टिकली ते हँड्स ऑन करणार आहे. तर आता बरेच मी युट्यूबवरचे व्हिडिओ बघितले आहेत. त्यामध्ये मला असे भरपूर क्रिएटर्स असे दिसले की जे व्हीपीसी क्रिएट करताना व्हीपीसी अँड मोर असं ऑप्शन सिलेक्ट करतात. ज्यामध्ये काय करतात की एक व्हीपीसीचं जे आहे सर्व्हिस आहे, त्यामध्ये काय आहे, एक ऑप्शन आहे व्हीपीसी अँड मोर. त्याच्यामध्ये जर आपण त्याच्यानुसार जर क्रिएट केलं तर ते आपल्याला ऑलरेडी सगळं कनेक्टेड करून देतं. जसं सबनेट, राउट टेबल्स, इंटरनेट गेटवे या सगळ्या गोष्टी कनेक्टेड ऑलरेडी करून देतं. आपल्याला करायची गरज नाही. पण मी काय करणार आहे, तुम्हाला स्क्रॅच पासून करून दाखवणार आहे. मी तो ऑप्शन सिलेक्ट नाही करणार, जे की व्हीपीसी अँड मोर आहे. ज्याने ऑलरेडी आपल्याला सगळं कनेक्टेड करून भेटतंय. हा ऑप्शन आपण नाही सिलेक्ट करणार आहोत या व्हिडिओमध्ये. मला तुम्हाला एकदम तुकडे-तुकडे करून समजवायचंय, जेणेकरून तुम्हाला आहे ना कळायला पाहिजे कुठून काय गेलंय किंवा कुठून काय कनेक्टेड झालंय, राइट? जर आता सपोज व्हीपीसी अँड मोर ऑप्शन आपण सिलेक्ट केला, तर ऑलरेडी आपल्याला सगळं सबनेट, राउट टेबल्स, इंटरनेट गेटवे सगळं आपल्याला सिलेक्टेड म्हणजे करून दिलेलं आहे. तर तुम्हाला कसं समजणार की असोसिएट कसं झालंय किंवा राउट टेबल्स क्रिएट कसे करायचे किंवा सबनेट कसं क्रिएट करायचं, त्याला अटॅच कसं करायचं, या सगळ्या गोष्टी नाही कळणार बेसिकली, राइट? सो आपण काय करणार आहोत, आपण एकदम स्क्रॅच पासून सगळं बनवणार आहोत आणि स्वतःहून आपण राउट टेबल्स बनवणार आहोत, सबनेट बनवणार आहोत, इंटरनेट गेटवे बनवणार आहोत आणि सगळं अटॅच करणार आहोत. तर मी असं एक मस्तपैकी एक अ, हे नोट्स बनवून ठेवले आहेत, जे की माझ्या वहीमध्ये पूर्णपणे स्टेप्स लिहून ठेवलेले आहेत आणि हे सगळं अपलोड करणारे मी आपल्या प्रीमियम ग्रुपच्या याच्यामध्ये ड्राईव्हमध्ये. सो जर तुम्हाला प्रीमियम ग्रुपचा मेंबर बनायचा असेल तर फटाफट माझ्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये लिंक आहे, ती तुम्ही भरू शकता. तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तिथे सगळं डेव्हऑप्सचं मटेरियल, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, हँड्स ऑन नोट्स,
त्यानंतर रिझ्युमे सॅम्पल्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ड्राईव्ह मध्ये एका ड्राईव्ह मध्ये सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे जायची गरजच नाही. सगळ्या गोष्टी, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स भेटणार आहेत, डेव्हऑप्सचं मटेरियल भेटणार आहे. तिथे खूप सारं डेव्हऑप्सचं मटेरियल मी कलेक्ट करून ठेवलेलं आहे आणि त्याची प्राइस फक्त आणि फक्त $299 आहे. तर सगळ्या नोट्स तुम्हाला ऍक्सेस भेटणार आहे आणि कम्युनिटी कॉल्स पण भेटणार आहेत डिस्कशन करण्यासाठी. सो हे सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला फक्त $299 मध्ये भेटणार आहे. सो फटाफट कमेंट बॉक्समध्ये लिंक असं टाईप करू शकता किंवा इंस्टाग्राम मध्ये बायो मध्ये तुम्हाला ही लिंक मिळून जाईल. त्यामध्ये मी हे माझे हँड्स ऑन नोट्स जे आहेत, हँडमेड नोट्स तुम्ही बघू शकता, हे सुद्धा मी तिथे अपलोड करणार आहे, ज्याने मी स्टेप बाय स्टेप सगळं लिहिलेलं आहे. सो तर आपण बघूयात प्रॅक्टिकल कडे जाऊयात. आता प्रॅक्टिकल बघूयात. त्या अगोदर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्राला. ठीक आहे. आपण काय करूयात, AWS च्या कन्सोल वरती गेलेलो आहोत आपण. इथे मी गिटहबला पण सगळ्या स्टेप्स मेन्शन केलेल्या आहेत. तर 1 बाय 1 आपण सगळ्या स्टेप्स आणि VPC हे 1 बाय 1 सगळं क्रिएट करणार आहे स्क्रॅच पासून. सो आता AWS च्या कन्सोल वरती आपल्याला काय करायचंय, साइन इन करायचंय. साइन इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा अकाउंटचं युजर नेम आणि पासवर्ड द्यायचं. ठीक आहे. तर माझ्या केसमध्ये मी इथे देऊन देते. तुमच्या केसमध्ये तुमच्या अकाउंटचं ईमेल आयडी आणि पासवर्ड, तुमचं कॉन्सोल दिसेल. ठीक आहे. आता कॉन्सोल दिसल्यानंतर हे रिजन स्पेसिफिक आहे. सो तुम्ही कुठल्या रिजन मध्ये VPC क्रिएट करणार आहेत ते तुमच्यावर डिपेंड आहे. सो मी आता मुंबई सिलेक्ट करते इथे. त्यानंतर इथे रिसेंटली विजिटेड मध्ये जर तुमची सर्व्हिस ही दिसत नसेल VPC, तर इथे VPC टाईप करा. एक काम करते मी, नॉर्थ व्हर्जिनिया मध्ये करते. ठीक आहे. नॉर्थ व्हर्जिनिया हा रिजन सिलेक्ट करते आणि तिथे मी काय करते, तिथे VPC टाईप करते. VPC टाईप केल्यानंतर सर्च मध्ये VPC असं येईल. तर इथे तुम्हाला क्लिक करायचे. इथे क्लिक केल्यानंतर असा कन्सोल तुम्हाला, डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. आता या डॅशबोर्ड मध्ये समजून घ्या मित्रांनो, इथे VPC आहे, बाय डिफॉल्ट एक आहे. ठीक आहे. म्हणजे AWS ने ऑलरेडी एक VPC क्रिएट केलेला आहे. जेव्हा आपण EC2 इन्स्टन्स क्रिएट करत होतो त्यावेळेस आपण VPC ची सेटिंग करत नव्हतो, राईट. आपण बाय डिफॉल्ट सोडत होतो. मग ते हिथून घेत होतो, ही जे बाय डिफॉल्ट जे VPC आहे ना ते घेत होतं. आणि सबनेट्स पण सगळं हे बाय डिफॉल्टच आहे. सगळं हे बाय डिफॉल्ट एक केलेलं आहे आणि आपण केल्यानंतर इथे तुम्हाला 2 दिसेल. ठीक आहे. या साईडला सगळं तुम्हाला जे मी शिकवलंय, राऊट टेबल्स काय असतात, सबनेट काय असतात, इंटरनेट गेटवे काय असतं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्यात, जे की तुम्हाला या साईडला दिसतील. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, क्रिएट VPC वर क्लिक करायचंय. क्रिएट VPC वर क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं इथे एक ऑप्शन आहे VPC अँड मोर. जर आपण तो सिलेक्ट करतोय तर इथे तुम्हाला प्रिव्ह्यू दिसतंय की इथे VPC, जर आपण हा VPC अँड मोर सिलेक्ट केला तर हे ऑलरेडी आपल्याला काय देते, सबनेट क्रिएट करून देते आणि राऊट टेबल्स पण क्रिएट करून देते. म्हणजे सगळं अटॅच करून देते एकमेकांना. आता हे सगळं ऑलरेडी जर अटॅच केलेलं असेल तर आपल्याला कसं समजणार की कसं करतात. त्यामुळे मी काय करणार, VPC ओनली याच्यावर क्लिक करणार, जेणेकरून आपण सगळं स्क्रॅच पासून करणार आहोत. ठीक आहे. तर VPC ओनलीवर क्लिक करायचंय. स्टेप बाय स्टेप आपण इथे रेपोजिटरी मध्ये हे पण बघू शकतो स्टेप बाय स्टेप. तर पहिली स्टेप आपली काय आहे, क्रिएट VPC, गो टू द VPC कॉन्सोल, क्लिक ऑन क्रिएट VPC, सिलेक्ट VPC ओनली, एंटर युअर नेम. ठीक आहे. तर आता इथे काय करायचंय, आपल्याला आपल्या VPCचं नाव द्यायचंय. आता VPCचं नाव काय द्यायचंय, तर मी काहीही देते. एक काम करू आपण, टी कोडच्या नावाने करूया, टी कोड 1122 असं करूया. ठीक आहे. त्यानंतर इथे आपला CIDR ब्लॉक काय करायचा आहे हे सिलेक्ट करायचंय. IP4 CIDR मॅन्युअल इनपुट सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. त्यानंतर इथे काय करायचंय, तुम्हाला CIDR ब्लॉक द्यायचा आहे. तर आता या केसमध्ये 10.0.0/16 मी असा देते. ठीक. त्यानंतर IP हे असं सिलेक्ट करा आणि हे पण डिफॉल्टच असू द्या. ठीक आहे. त्यानंतर सगळ्या गोष्टी हे एकदा रीचेक करा आणि क्रिएट VPC वर क्लिक करा. क्रिएट VPC झाल्यानंतर मित्रांनो तुमचा VPC हा सक्सेसफुली क्रिएटेड आहे. बट
अजून पण आपण त्याला सबनेट किंवा राऊट टेबल्स किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण कनेक्ट केलेल्या नाहीयेत. सो आता इथे पण आपण काय करूया, इथे पण आपण एक डायग्राम ड्रॉ करूया, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की नक्की आपण करतोय काय. ठीक आहे. तर साइड बाय साइड मी डायग्राम पण ड्रॉ करते, जेणेकरून तुम्हाला कळेल की नक्की आपण करतोय काय. आता हे काय आहे, तर फॉर एक्झाम्पल आता आपण काय एक्झाम्पल घेतोय, एक मॉल आहे. आय होप तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. तर हा मॉल आहे. तर इथे आपण काय करूया, इथे आपण देऊया टेक्स्ट त्याला. मॉल आहे हा. ठीक आहे. मॉल म्हणजे काय, आपला व्हीपीसी स्लॅश करून व्हीपीसी पण देते. आता अजून करा हा मॉल आहे. आता मॉल मध्ये काय करायचंय, आपल्याला एक इंटरनेट गेटवे जोडायचा आहे आणि त्याला पार्किंग पण द्यायची आहे. सो इथे आपण काय करणार आहोत, इथे एक आपली पार्किंग बनवणार आहोत. ठीक आहे, मॉलची आपण एक पार्किंग बनवणार आहोत. ही पार्किंग आहे. आता या पार्किंग मध्ये मित्रांनो, मॉलची जी पार्किंग आहे त्याच्यामध्ये काय असतं की एक स्पेस असतो जो की प्रायव्हेट असतो, सॉरी पब्लिक असतो, म्हणजे पब्लिकली यूज करू शकतो आपण. इथलंच टेक्स्ट आपण घेऊया. तर आता हा काय आहे, तर हा आहे पब्लिक स्पेस, राईट. पब्लिक साठी पार्किंग आहे, पब्लिक पार्किंग देऊया आपण नाव. ठीक आहे. आणि सिमिलर जसं आपली पब्लिक पार्किंग आहे तसंच आपलं काय आहे, प्रायव्हेट पार्किंग पण आहे. ठीक आहे, प्रायव्हेट पार्किंग. आपण एक प्रायव्हेट पार्किंग पण घेणार आहोत. याला नाव देऊया आपण प्रायव्हेट पार्किंग. तर आपण काय केलं आतापर्यंत, आपण आतापर्यंत व्हीपीसी हे क्रिएट केलं. आता तुम्ही मित्रांनो बघू शकता, जर इथं तुम्ही डॅशबोर्डला गेले तर इथे तुम्हाला काय दिसेल, दोन व्हीपीसी दिसेल. आता आपण काय केलेलं आहे, इथे डायग्राम नुसार आपण काय केलंय, आपण फक्त मॉल क्रिएट केलाय आतापर्यंत, बरोबर. आपण त्याला अजून पब्लिक पार्किंग, प्रायव्हेट पार्किंग ह्या सगळ्या गोष्टी नाही दिलेल्या, फक्त मॉल, एक खाली मॉल आपण क्रिएट केलेला आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, स्टेप कडे जाऊया. सेकंड आपलं काय आहे, क्रिएट सबनेट्स. वी विल क्रिएट पब्लिक सबनेट अँड प्रायव्हेट सबनेट. जसं मी बोलली की पार्किंगला आपल्याला काय द्यायचंय, पार्किंगला आपल्याला द्यायचंय प्रायव्हेट पार्किंग आणि पब्लिक पार्किंग, अशा दोन पार्किंग द्यायच्यात. तर आपण काय करूया, सबनेटला जाऊया. इथे पण तुम्हाला दिसेल सबनेट, इथे क्लिक केलं तरी चालेल किंवा इकडून जरी क्लिक केलं तरी चालेल. तर सबनेटवर जाऊया. तर हे सगळे डिफॉल्ट आहेत जे की ऑलरेडी क्रिएटेड आहेत. आपल्याला काय करायचंय, आपल्याला आपलं क्रिएट करायचं सबनेट. तर क्रिएट सबनेटवर क्लिक करायचं आणि इथं तुमची व्हीपीसी द्यायची, जी की आपण तयार केलेली. तर आपण काय केलं होतं, टी कोड नावाची एक व्हीपीसी तयार केली होती. तर ह्याच्यावर क्लिक करायचं. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स मिळतील. तर खाली बघूयात, सबनेटचं नाव द्यायचंय. आपण काय करतोय, पब्लिक सबनेट करतोय. तर माय पब्लिक सबनेट असं नाव देते मी. ठीक आहे. त्यानंतर अवेलेबिलिटी झोन करायचंय आपल्याला. तर याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. तर इथे मी फर्स्ट वाला सिलेक्ट करते, तुम्ही तुमच्या मर्जीने कुठलाही देऊ शकता. त्यानंतर सीआयडीआर ब्लॉक निवडायचा आहे, जो की ऑलरेडी आहे. आणि इथे काय करायचंय, इथे रेंज द्यायची आहे. आता रेंज मध्ये तुम्ही काय करू शकतात, इथे मी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर 24 ही रेंज आपल्याला द्यायची आहे. तेवढ्या आयपी आपल्याला मिळतील जर आपण ही रेंज दिली तर. तर आता अशी रेंज दिल्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय की 256 आपल्याला आयपीज मिळतील. तर याच्यानुसार डायग्राम नुसार आपण काय करतोय, याला 256 आयपी असाइन करतोय. म्हणजे इथे 256 जागा पार्किंगसाठी अवेलेबल आहेत. ठीक आहे, जागा अवेलेबल आहेत. आणि इथे सुद्धा आपण काय करणार आहे, 256 अशा आयपी देणार आहे, जेणेकरून
एवढ्या जागा अवेलेबल आहेत. तर आता आपल्याला काय करायचंय, परत आपण जाऊयात. तर 256 आपल्याला आयपी मिळालाय. ठीक आहे, परत एकदा रिचेक करा सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का, आणि क्रिएट सबनेट वर क्लिक करा. आता आपण पब्लिक सबनेट क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, पब्लिक सबनेट क्रिएट केलेला आहे. सिमिलर आपल्याला काय करायचंय, प्रायव्हेट सबनेट सुद्धा क्रिएट करायचंय. परत आपण जाऊयात आणि आपला व्हीपीसी इथे सिलेक्ट करूयात. त्यानंतर खाली तुम्हाला काय करायचंय, नाव द्यायचंय माय प्रायव्हेट सबनेट, असं आपण नाव दिलं. अवेलेबिलिटी झोन आहे ना, तुम्ही कुठलाही टाकू शकतात, बट इथे लक्ष द्यायचंय आपण जो पब्लिक सबनेट साठी यूज केलाय अवेलेबिलिटी झोन, त्याच्या दुसरा म्हणजे त्याच्या तो सोडून कुठलाही देऊ शकतात. तर इथे मी सी वाला देते. ठीक आहे, सी वाला देते. आणि इथे पण जो आपण आयपी सिलेक्ट केला ना, सिमिलर तसंच करायचंय, फक्त थोडाफार चेंजेस करायचे तिथे. सेम टू सेम नाही टाकायचं, इथे फक्त मी 1चा चेंज केलाय. ठीक आहे, तर इथे आपण काय करायचं, 10.0.1 केलंय. आपण मागच्या वेळेस काय केलं होतं, इथे पण 0च टाकला होता सेम. सो इथे परत रिचेक करायचं सगळं आणि क्रिएट सबनेट. आता आपण काय केलं, आता आपण केलं सबनेट क्रिएट केले. ठीक है, प्राइवेट सबनेट पब्लिक वाला किधर किया, हा इधर आहे. सो आपले सबनेट दिसत आहेत, हे बाकीचे इग्नोर करा, हे डिफॉल्ट आहेत. तर आपण काय केलं, डायग्राम नुसार पब्लिक पार्किंग आणि प्रायव्हेट पार्किंग आपली क्रिएट केली. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, सिमिलर हे पण इथे असणार मॉलमध्ये, जे की पब्लिक आणि प्रायव्हेट असणार. म्हणजेच आता सपोज इथे तुम्हाला मॉलचा हा जो आहे, मॉलचा काय आहे, पब्लिक स्पेस आहे. पब्लिक स्पेस जो की तुम्ही यूज करू शकता, पब्लिक स्पेस आहे. आणि इथे काय आहे, प्रायव्हेट स्पेस आहे. मॉलचे जे स्टाफ्स आहेत, मॉलचे जे स्टाफ्स आहेत ते इथे जाऊन आपलं काय म्हणतात, प्रेझेंटी किंवा त्यांच्या आतल्या गोष्टी ज्या आहेत त्या हे करतात, पब्लिक प्रायव्हेट स्टाफसाठी. ठीक आहे, आता एवढ्या सगळ्या गोष्टी आपण केल्या, प्रायव्हेट सबनेट केलं, पब्लिक सबनेट केलं. ओके, तर आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला स्टेप्स नुसार जायचंय. तर आपण दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत, प्रायव्हेट सबनेट आणि पब्लिक सबनेट. ठीक, त्यानंतर स्टेप 3 काय आहे, क्रिएट इंटरनेट गेटवे. आता इंटरनेट गेटवे कशासाठी, तर आपल्याला मॉलमध्ये एंट्री करण्यासाठी एक गेट लागेल. आपल्याला एक मॉलमध्ये एंट्री करण्यासाठी एक गेट लागेल. तर आपल्याला हे गेट करायचंय, इंटरनेट गेटवे म्हणतात त्याला, इंटरनेट गेटवे. आता फॉर एक्झाम्पल नुसार आपल्याला एक मॉलमध्ये एंट्री करण्यासाठी गेट पाहिजे, बट व्हीपीसी नुसार आपल्याला इंटरनेटच्या ऍक्सेससाठी इंटरनेट गेटवे पाहिजे. म्हणून आपण काय करणार, इंटरनेट गेटवे क्रिएट करायचंय. तर स्टेप्स मध्ये बघूया, गो टू द इंटरनेट गेटवे, क्रिएट इंटरनेट गेटवे, आणि नाव द्यायचं आणि क्रिएट करायचं. एकदम सिम्पल आहे. सो परत आपण डॅशबोर्डला येऊया. तर इथे तुम्हाला इंटरनेट गेटवे बघायचंय कुठे, तर इथे तुम्हाला दिसतंय इंटरनेट गेटवे 1 आहे, बाय डिफॉल्ट 1 असतं. तर इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, क्रिएट इंटरनेट गेटवे वर क्लिक करायचंय. इंटरनेट गेटवे वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इंटरनेट गेटवेचं नाव द्यायचंय. तर माय इंटरनेट गेटवे असं मी नाव देते, आणि टी कोड 1122 असं मी नाव दिलेलं आहे माझ्या इंटरनेट गेटवेचं, आणि नाव देऊन फक्त आपल्याला क्रिएट करायचंय. आता क्रिएट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे दिसेल, डॅशबोर्डला जाऊयात. इंटरनेट गेटवे दिसते, पण हे डिटॅच आहे. आपण काय केलं, डायग्राम नुसार आपण इंटरनेट गेटवे तर क्रिएट केलं, पण अजून हे इंटरनेट गेटवे इथं अटॅच केलंय का, आपण नाही केलेलं मित्रांनो, म्हणून ते डिटॅच दिसतंय. मग आता आपल्याला काय करायचंय, या गेटला आपल्या मॉल सोबत जोडायचंय, कनेक्ट करायचंय, आणि असं दाखवायचंय की हे मॉलचं गेट आहे. म्हणजेच आपल्याला व्हीपीसी मध्ये काय करायचंय, अटॅच करायचंय आपल्या व्हीपीसीला, आणि हे दाखवायचंय की हे तुमचं इंटरनेट ऍक्सेसचा दरवाजा आहे, डोर आहे. ठीक आहे, तर आता हे डिटॅच आहे, तर आपल्याला काय करायचंय, याला अटॅच करायचंय. स्टेप्स नुसार जाऊयात.
अटॅच इंटरनेट गेटवे टू VPC. तर अटॅच कसं करायचंय बघा. सिलेक्ट द इंटरनेट गेटवे, क्लिक ऍक्शन्स, अटॅच टू VPC, सिलेक्ट युअर VPC अँड सेव्ह. सिम्पल. आपल्याला काय करायचंय, सिलेक्ट करायचं, ऍक्शन वर जायचं आणि अटॅच टू VPC करायचं आणि आपला इथे जो आपण केलेला VPC आहे तो सिलेक्ट करायचा आणि अटॅच इंटरनेट गेटवे. दॅट्स इट. एवढंच करायचंय आपल्याला. मग आपला इंटरनेट गेटवे काय केला, अटॅच झाला. तर थोड्या वेळाने तुम्हाला अटॅच असं दिसेल. ठीक आहे, म्हणजे आपण डायग्राम नुसार आपण काय केलं, इंटरनेट गेटवे जो आहे तो अटॅच केला, इथे आपल्या मॉलला अटॅच केला. आता पुढे जाऊयात. पुढे आपल्याला 5th वाली स्टेप्स करायचे. तर आता मला सांगा, आपल्या मॉलमध्ये भरपूर सारे डायरेक्शन्स बोर्ड लावलेले असतात. जसं इकडच्या साईडला वॉशरूम आहे, इकडच्या साईडला रेस्टरूम आहे, इकडच्या साईडला ह्या गोष्टी आहेत, इकडे सेकंड फ्लोअरला जाऊ शकतात, असं तुम्हाला पाट्या दिसतात, राईट. सो सिमिलर टू मॉल. तसंच आपल्याला काय करायचंय, आपल्या VPC मध्ये पण आपल्याला काय करायचंय, आपल्याला पाट्या क्रिएट करायच्या. तर ह्या पाट्या आपण इथे सपोज क्रिएट करूया. तर याला काय म्हणतात मित्रांनो, ह्याला राऊट टेबल्स म्हणतात, जे की राऊट वे दाखवतात. राऊट टेबल्स म्हणतात. आता राऊट टेबल्स पण आपल्याला काय करायचंय, पब्लिक आणि प्रायव्हेट दोन्ही क्रिएट करायचे. पब्लिक आणि प्रायव्हेट असे 2 राऊट टेबल्स क्रिएट करायचे सेम. तर आपण काय करूयात, इथे मस्तपैकी राऊट टेबल्स क्रिएट करूयात. प्रायव्हेट एक राऊट टेबल करायचंय, प्रायव्हेट राऊट टेबल. आता मला फटाफट कमेंट बॉक्स मध्ये टाकायचंय की राऊट टेबल म्हणजे काय, राऊट टेबल आपण कशासाठी युज करतो. आपल्याला काय करायचंय, वे दाखवायचंय. तर आपण काय करूयात, VPC इथे स्टेप्स बघूयात. तर गो टू द राऊट टेबल्स, क्लिक ऑन राऊट टेबल्स, एंटर नेम अँड सिलेक्ट VPC. सिम्पल. आता काय करायचंय आपल्याला, परत डॅशबोर्डला जाऊयात आपण. डॅशबोर्डला तुम्हाला काय सापडेल, राऊट टेबल्स सापडेल. राऊट टेबल्स ऑलरेडी क्रिएटेड 2 आहेत, जे की डिफॉल्ट आहेत VPCचे. सो आपल्याला अप्लाय करायचे. तो इथे क्लिक केल्यानंतर क्रिएट राऊट टेबल्स वर क्लिक करायचं. क्रिएट राऊट टेबल्स वर ह्याचं नाव द्यायचं. तर माय पब्लिक RT राऊट टेबल असं देते. आणि इथे आपल्याला मस्तपैकी आपल्या टी कोडची जे काही VPC आपण क्रिएट केली होती ते आपण द्यायचं. ठीक आहे, ते दिल्यानंतर याच्यावरती क्रिएट राऊट टेबल्स, बस एवढंच करायचंय मित्रांनो. आणि तुमचा राऊट टेबल हा क्रिएटेड झालेला आहे. आता परत आपल्याला काय करायचंय, पब्लिक राऊट टेबल्स करायचे. पब्लिक राऊट टेबल्स करायचे. तर इथे परत आपण क्रिएट राऊट टेबल्स वर क्लिक करायचं. प्रायव्हेट करायचंय आपल्याला, राईट. आता प्रायव्हेट RT प्रायव्हेट साठी पण करायचंय. आणि आपला VPC क्रिएट केलेला त्याला सिलेक्ट करून क्रिएट राऊट टेबल्स वर क्लिक करायचं. फटाफट मस्तपैकी आपले 2 राऊट टेबल्स ज्या काय पाट्या आहेत आपल्या त्या क्रिएटेड झालेल्या आहेत. तर आता इथे दिसतंय का तुम्हाला, इथे तुम्हाला माय पब्लिक RT आणि माय प्रायव्हेट RT म्हणजे राऊट टेबल्स आपले दोन्ही क्रिएट झालेले आहेत. तर आता डायग्राम नुसार आपण हे 2 तर क्रिएट केले, पण आपल्याला हे अटॅच पण करावे लागतील इथे, बरोबर. म्हणजे हा पब्लिक राऊट टेबल्स हा इथे पाहिजे आणि हा प्रायव्हेट राऊट टेबल्स आपल्याला इथे अटॅच करायचे, राईट. जेणेकरून हे स्टाफसाठी, ही रूमसाठी वे आपण दाखवते की इकडच्या साईडला ही प्रायव्हेट स्पेस आहे आणि इकडच्या साईडला जे काही पब्लिक स्पेस आहे ते आपण पाट्या लावतोय. सो आपल्याला आता ते अटॅच करायचे. आपण क्रिएटेड तर केल्या, पण अटॅच करायचे. त्यासाठी आपण स्टेप्स कडे जाऊया. ऍड राऊट फॉर पब्लिक ऍक्सेस. आता पब्लिक साठी आपण काय करणार आहोत, पब्लिक साठी आपण राऊट क्रिएट करणार आहोत की इथून तुम्हाला आतमध्ये जायचंय आणि इथं तुम्हाला पब्लिकचा जो काही स्पेस आहे तो आहे. तर आपल्याला पब्लिक राऊट टेबलला सिलेक्ट करायचं. ठीक, इथे जाऊन सिलेक्ट वर क्लिक करा. सिलेक्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला राऊट्स मध्ये एडिट राऊट्स दिसते. ठीक आहे, तर इथे जाऊन खाली तुम्हाला इथे सिलेक्ट केल्यानंतर इथे डिटेल्स येतील. आता डिटेल्स तुम्ही बघितल्यावर इथे राऊट्स आहे, तर इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर एडिट राऊट्स वर क्लिक करायचं. एडिट राऊट वर क्लिक केल्यानंतर काय सांगतंय की ऍड डेस्टिनेशन, आपल्याला रूल ऍड करायचा. ठीक आहे,
तर आता पाटी ऍड रूल करायचं. ऍड रूल केल्यानंतर इथे आपल्याला 0.0.0./0 हेच सिलेक्ट करायचंय. सगळ्यांना आपल्याला एंटर द्यायची आणि इथं टार्गेटला आपल्याला काय करायचंय, इंटरनेट गेटवे सिलेक्ट करायचंय. आता इंटरनेट गेटवे का सिलेक्ट करतोय, कारण की आपलं जे काही पब्लिक जी आहे ती इंटरनेट गेटवे थ्रू येणार आहे, म्हणजे गेट पासून आतमध्ये येणार आहे. तर त्यांना समजलं पाहिजे की इंटरनेट गेटवे थ्रू आल्यानंतर तुम्हाला वे कुठून आहे, राऊट कुठून करायचंय. सो इथे आपल्याला इंटरनेट गेटवे वर सिलेक्ट करायचं आणि इथे आपल्याला आपण जो क्रिएटेड केला होता इंटरनेट गेटवे, आपण गेट क्रिएट केलं होतं, जे की टी कोड 1122 असं नावाने होतं, ते सिलेक्ट करायचं इथे. म्हणजे तुमचं काय होईल, इथे राऊट होईल, जे की इंटरनेट गेटवे थ्रू ट्रॅफिक येणार आहे त्याला कळेल की आपल्याला पब्लिक स्पेस कडे जायचंय. सो इथे सेव्ह चेंजेस वर क्लिक करायचं. मस्तपैकी आता तुमचा राऊट काय झालेला आहे, आता हा सगळ्या ऍक्सेसला इंटरनेट गेटवे थ्रू राऊट करतोय, म्हणजे तो दाखवतोय की तुझं इकडं पब्लिक स्पेस आहे. सो डायग्राम के अनुसार आपण काय केलेलं आहे, पब्लिक स्पेसला एक राऊट टेबल दिलेला आहे, जो की अटॅच केलेला आहे आपण पब्लिक स्पेसला. आणि आपण सांगितलेलं आहे की इथून येणारं ट्रॅफिक हा टार्गेट आहे आपलं, इंटरनेट गेटवे थ्रू येणारं ट्रॅफिक आपण काय केलं, ह्याला राऊट केलं की इथे तू जाऊ शकतोस, हा तुझा डेस्टिनेशन आहे. ठीक आहे. सो आता आपल्याला काय करायचंय, प्रायव्हेट स्पेस साठी पण आपल्याला ही पाटी तिथे जोडायची आहे. त्यासाठी स्टेप्स कडे जाऊया. स्टेप्स कडे बघूया की आपल्याला काय करायचंय, आपल्याला पब्लिक साठी क्रिएट करतोय आपण. अजून हे काम झालेलं नाहीये, आपलं जे पब्लिकचा पार्ट आहे तो अजून झालेला नाहीये. सो आपण प्रायव्हेट राऊट टेबल थोड्या वेळाने घेऊया. तर आपण हे सगळं करूया, अगोदर हा पार्ट आपण कम्प्लीट करूया. तर हा पार्ट मध्ये काय आहे की पब्लिक आपण पार्टी तर लावली पण आपण असोसिएट नाही केलेलं. तर आता असोसिएट करण्यासाठी आपलं सबनेट असोसिएशन वर क्लिक करायचं. सो आपण काय करणार आहे, परत आपण इथे राऊट टेबल्स कडे जाणार आहे आणि इथे परत आपण पब्लिक राऊट टेबल्स सिलेक्ट करणार आहे आणि इथे सबनेट असोसिएशन दिसतंय तुम्हाला, म्हणजे त्याला कळायला पाहिजे की तेवढ्याच आयपी तू घे. आपण जेवढ्या आयपी असाइन केल्यात, की आपण जेवढी जागा दिली आहे की 256 आपण आयपी त्याला दिलेले आहेत, तर ते त्याला कळलं पाहिजे की तेवढंच जागा घे. तर पब्लिक सबनेट असोसिएशन वर क्लिक करून इथे आपण स्टेप्स कडे बघूयात की एडिट वर क्लिक करायचं, सिलेक्ट पब्लिक सबनेट आणि सेव्ह करायचं, दॅट्स इट. तर इथे एडिट सबनेट असोसिएशन वर क्लिक करायचं आणि इथे आपलं पब्लिक वाला जो आहे तो सिलेक्ट करून सेव्ह असोसिएशन वर क्लिक करायचं. आता सेव्ह असोसिएशन वर क्लिक केल्यानंतर तुमचा हा सबनेट काय झाला, असोसिएट झाला. ठीक. आता इथे आपण काय केलं, इथे आपण असोसिएट पण केलं सबनेट. ठीक आहे. आता आपण काय करू, प्रायव्हेट जो काही हे आहे, प्रायव्हेट राऊट टेबल आहे त्याला अटॅच करू आणि त्याला पण सांगूया आपलं सबनेटची आयपी रेंज. इथे आपण काय केलं, आपला हा पब्लिक जो आहे, पब्लिक राऊट टेबल जो आहे तो आपण पूर्णपणे पार्ट 1 जो आहे तो डन केलेला आहे. म्हणजे आपली जी प्रायव्हेट पब्लिक स्पेस जी आहे ती आपली फटाफट आपण 1 पार्ट डन केलेला आहे. सो आपण आता काय करूयात, आपण एक प्रॅक्टिकल करून बघूयात, डेमो करून बघूयात. त्यासाठी मी काय करते, एक EC2 इन्स्टन्स क्रिएट करते. एक EC2 इन्स्टन्स क्रिएट करते. लॉन्च इन्स्टन्स वर क्रिएट करायचं आणि इथे आपण टी कोड डेमो असं टाकूया. उबंतू सिलेक्ट करते आणि इथे आपण मायक्रोज घेऊ. आपल्याला जास्त काही करायचं नाही, जस्ट आपल्याला एक जे काही आपण व्हीपीसी क्रिएट केली आहे त्याच्या अनुसार आपलं बरोबर चाललंय का हे बघायचंय फक्त आपल्याला. सो न्यू कीपेअर क्रिएट करते मी, टी कोड 1122. ठीक आहे. आणि त्यानंतर क्रिएट कीपेअर, मग आपली
की ही जी काय आहे डाउनलोड होईल. त्यानंतर इथे नेटवर्क सेटिंग मध्ये आपण डिफॉल्ट सोडत होतो, राईट? तर आपल्याला काय करायचं, इथे आपला व्हीपीसी क्रिएट करायचा, सिलेक्ट करायचा आहे. सो इथे एडिटवर क्लिक केल्यानंतर इथे व्हीपीसी वर क्लिक करायचा आणि आपला व्हीपीसी सिलेक्ट करायचा जो की आपण बनवलाय. बाय डिफॉल्ट ते डिफॉल्ट घेत होतो, पण आता आपण टी कोड 1120 वाला सिलेक्ट करायचा. त्यानंतर इथे माय प्रायव्हेट सबनेट, ठीक आहे, सबनेट पण आपण सिलेक्ट केलं. आपण काय करू, पब्लिक साठी करूया, पब्लिक सबनेट. आणि इथे आपल्याला अनेबल करायचं, कारण की हे पब्लिक आहे, आपल्याला लागणार आहे, आयपी त्याची लागणार आहे, बिकॉज आपल्याला ते ऍक्सेस करायचंय. प्रायव्हेटला आयपी नसते, बट आपण बॅस्टियन होस्ट म्हणजे एका जम्प सर्व्हर थ्रू आपण कनेक्ट करू शकतो, बट इथे आपल्याला पब्लिकसाठी आयपी लागेल. सो अनेबल करायचं. आणि इथे सिक्युरिटी ग्रुप तसाच असू द्या, जो की तो करेल बाय डिफॉल्ट, ठीक. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे 8 GB स्टोरेज, ओके. लॉन्च इन्स्टन्सवर क्लिक करायचं. आता लॉन्च इन्स्टन्सवर क्लिक केल्यानंतर आपण काय करणार आहे, आपण इथे चेक करणार आहे की आपण त्या इन्स्टन्सला ऍक्सेस करू शकतो की नाही, ठीक. तर इथे मी काय करते, पेंडिंग येतोय. सो जोपर्यंत आपला तो रनिंग स्टेट मध्ये नाहीये ना, तोपर्यंत ऍक्सेस नाही करू शकत आपण. सो आपण काय करूया, वेट करूया थोडंफार. आणि जसा तो रनिंग मध्ये आला तर आपण कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूयात. तर इथे तुम्हाला दिसतंय, सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला पब्लिक आयपी पण दिसेल तुमची, ठीक आहे. ही पब्लिक आयपी, ही पब्लिक आयपी आणि ही प्रायव्हेट आयपी आहे. तर आता जर इथे तुम्ही नोटीस केलं मित्रांनो, आपण जी रेंज दिली होती, की तू 10.0.0.0/16 याच्यामध्येच कुठली पण आयपी निवड. सो त्याने तीच घेतलीये. पण बाय डिफॉल्ट जर तुम्ही बाय डिफॉल्ट व्हीपीसी जर चूज केला, तर इथे समथिंग 172 अशी काहीतरी आयपी जनरेट होते. पण आपण जी रेंज दिली आहे त्याच आयपी मध्ये त्यांनी आता क्रिएट केलेलं आहे. सो याचा अर्थ आपला व्हीपीसी वर्क करतंय. सो आता रनिंग मध्ये आलाय, तर आपण काय करूया, याला कनेक्ट करून बघूया. तर कनेक्ट वर क्लिक करून मी काय करते, डायरेक्टली कनेक्ट करण्याचा प्रयत्न करते, EC2 इन्स्टन्स कनेक्ट, जेणेकरून तुम्हाला ब्राउझरवरती दिसेल. आणि आता इथे कनेक्ट वर क्लिक करायचं. तर आपण मस्तपैकी आपल्या इन्स्टन्सला काय करू शकतो, कनेक्ट करू शकतो, ज्याची पब्लिक आयपी ही आहे आणि प्रायव्हेट आयपी ही आहे. तर इथे आपण काय करू शकतो, सुडो apt इन्स्टॉल अपडेट, apt अपडेट. आपण काय करतोय, मशीनला अपडेट मारतोय. आता सुडो apt अपडेट, अपडेटची स्पेलिंग चूक गई, अपडेट -बाय. आपण काय करतोय, मशीनला अपडेट मारतोय आणि सक्सेसफुली आपलं काय होतंय, मशीनला अपडेट होतंय, बरोबर. तर या प्रकारे तुम्ही करू शकता. तर आता आपण काय करूया, आपण अजून एक इन्स्टन्स बनवूया जो की प्रायव्हेट सबनेटला कनेक्ट असेल, ठीक आहे. आता हा पब्लिक सबनेटला क्रिएट होता, राईट. म्हणून आपण काय करू शकलो, इझिली आपण करू शकलो. आता आपण काय करूया, आपण एक प्रायव्हेट सबनेट ला एक मशीन क्रिएट करूया. तर लॉन्च इन्स्टन्सवर क्लिक करून आपण काय करूया, टी कोड 1122 प्रायव्हेट इन्स्टन्स करूया आणि उबंतूवर क्लिक करायचंय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी पाहिजे ते घेऊ शकतात. सिलेक्ट कीपेअर, आपली की जी काही आहे ती आपल्याला काय करायची आहे, सिलेक्ट करायची आहे. आणि इथे एडिटवर क्लिक करून इथे आपली व्हीपीसी टाकायची जी आपण क्रिएट केली आहे. आणि सबनेट काय करायचंय, प्रायव्हेट सबनेटला सबनेट द्यायचंय, म्हणजे आपण प्रायव्हेट मध्ये हे करतोय. आणि इथं हे आयपी जी काय आहे ती डिसेबल ठेवायची, बिकॉज तो प्रायव्हेट सबनेट आहे. प्रायव्हेट सबनेटला
पब्लिक आयपी नसते. सिक्युरिटी ग्रुप आपण ऑलरेडी एक्झिस्टेड वाला घेऊया. ठीक आहे. आणि इथे तेवढी जीबी बास झाली, 8 जीबी बास. आणि लॉन्च इन्स्टन्सवर क्लिक करू. तर आता इथे मित्रांनो मला इथून काय समजवायचं तुम्हाला, की आपण प्रायव्हेट सबनेटला डायरेक्टली आपण एक्सेस नाही करू शकत. आता तुम्हाला हे एक्सेस डिनाईड बोलेल. आपण जर डायरेक्टली कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला, तर काय होईल मित्रांनो, तर तुम्ही ते एक्सेस नाही करू शकत. सो डायग्राम के अनुसार इथून इंटरनेट गेटवे येतंय, म्हणजे इथून इंटरनेट थ्रू आपण ऍक्सेस करू शकतो. आपण पब्लिक राउट टेबल्स लावलेत आणि आपण पब्लिकला या इन्स्टन्सला आपण डायरेक्टली इंटरनेट थ्रू कनेक्ट करू शकतो. बट जे काही प्रायव्हेट सबनेट आहेत आणि प्रायव्हेट याच्यामध्ये जे काही आपण क्रिएट केलेत इन्स्टन्स, त्याला आपण डायरेक्टली इंटरनेट थ्रू कनेक्ट नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा पब्लिक इन्स्टन्सवर जावं लागेल आणि तिथून तुम्हाला प्रायव्हेट इन्स्टन्सला कनेक्ट करावं लागेल. जसं तुम्हाला आता इथे काय करावं लागेल, इथून तुम्ही काय करताय, इथून तुम्ही ये क्या बन रहा है, तर इथून तुम्ही काय करू शकता, इथं तुम्हाला काय करायचंय, इथं तर तुम्ही पहिला हा जो पब्लिक पब्लिक इन्स्टन्स आहे, या इन्स्टन्स वरून तुम्ही प्रायव्हेटला कनेक्ट करू शकता. आणि तुम्हाला पहिल्यांदा इथून जे येणार ट्रॅफिक, पहिल्यांदा आपल्याला पब्लिक इन्स्टन्सला क्रिएट करावं लागेल, तिथून आपल्याला प्रायव्हेट सबनेटला हे करावं लागेल, एक्सेस करावं लागेल. तर त्यासाठी पहिलं बघूया आपला कनेक्ट होतोय की नाही होते. तर हा जो आहे, हा आपला कुठला आहे, जो की प्रायव्हेट इन्स्टन्स आहे. आता इथे तुम्ही नोटीस करू शकतात की पब्लिक आयपी नाहीये. आता ज्याला पब्लिकच आयपी नाहीये त्याला आपण कसं कनेक्ट करणार, राईट? आणि इथे तुम्ही चेक करू शकतात की आपण जी रेंज दिली होती 10.0.1.24 असं दिलं होतं, सेम त्याच रेंजमध्ये हे इन्स्टन्स जे आहे ते क्रिएट झालेलं आहे. तर आपण इथे काय करूया, ह्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. तर आता इथे तुम्ही बघू शकतात की इथे तुम्ही कनेक्ट नाही करू शकत. सो इथे डायरेक्टली तुम्हाला बोलता येते की असाइन नाहीये. सो आपण काय करूया, इथे मी तुम्हाला ह्याच्या SSH थ्रू दाखवते की इथे आपण गेट बॅश खोलूया. गेट बॅश गुड नाही, गिट बॅश. आता गिट बॅश खोलल्यानंतर ये क्या खुल गया, गिट बॅश चाहिए मुझे. हा, इथे गिट बॅशला क्लिक करणार आहे. आता गिट बॅश वरती आपल्याला जिथे आपली की ठेवली आहे, CD/डाउनलोड मध्ये आपली की ठेवली आहे, राईट? CD करून आपण डाउनलोड मध्ये जाऊया. डाउनलोड्स मध्ये आपली काय आहे, की आहे, टी कोडची की आहे, ज्याने आपण इन्स्टन्सला कनेक्ट करणार आहे. तर इथून आपण काय करू शकतो, करणार आहे, पहिल्यांदा आपण पब्लिक इन्स्टन्सला कनेक्ट करून दाखवते मी SSH थ्रू. तर आता इथे कनेक्ट वर क्लिक केलं आणि इथं काय केलं, ही कॉपी केली आणि इथून पेस्ट केली, दॅट्स इट. आता पेस्ट केल्यानंतर इथे तुम्ही डायरेक्टली काय करू शकतात, पब्लिक इन्स्टन्सला म्हणजे कनेक्ट करू शकतात, राईट? केलं आपण apt sudo अपडेट आणि अपडेटही करू शकतो, राईट? आता परत आपण काय करूया, आता आपल्या प्रायव्हेट सब इन्स्टन्सला कनेक्ट करण्याचं बघूयात. तर पब्लिकला तर होतंय ऍक्सेस, बट आता प्रायव्हेटला होतंय का, तर इथे चेक करू शकतात. आणि सेम की जी आहे तीच आपल्याला द्यायची आहे. तर इथून आपण काय करू, एक्झिट होऊ. एक्झिट झाल्यानंतर आपण सेम जे काही आहे ते टाकूया प्रायव्हेटचं. आता कोणाला असं वाटतंय की आपण डायरेक्टली कनेक्ट करू शकतो,
तर इथे तुम्हाला दिसेल की आपण स्टक झालो. स्टक झालो याचा अर्थ आपण कनेक्ट नाही करू शकत. कनेक्ट नाही करू शकत. बट सिमिलर आपण काय करू शकतो, त्याला अदर वे आहे. आपल्याला कनेक्ट करायचंय तर आपण काय करू शकतो की आपण पहिलं पब्लिक याला कनेक्ट करायचं आणि पब्लिक वरून प्रायव्हेटला हे करायचं. आपण आता काय करतो, पब्लिकला कनेक्ट करूया. ठीक, पब्लिकला आता आपण काय केलेलं आहे, पब्लिकला कनेक्ट केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, प्रायव्हेटला कनेक्ट करायचं. इथून पब्लिक इन्स्टन्सवर पहिलं जायचं. पब्लिक इन्स्टन्स वरून आपण काय करायचं, प्रायव्हेटला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा. आता कोणाला कोणाला असं वाटतंय की आता जर मी प्रायव्हेटला कनेक्ट केलं तर कनेक्ट होईल, असं कोणाला कोणाला वाटतंय त्यांनी फटाफट कमेंट बॉक्समध्ये येस असं टाईप करा की तुम्हाला वाटतंय की आता पब्लिक वरून आपण प्रायव्हेटला करू शकतो कनेक्ट. बट आता मी तुम्हाला एक जादू दाखवते. जर इथे तुम्ही कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि येस दिलं तर तो काय म्हणेल माहितीये, तो असं म्हणेल झालं कसं काय, परमिशन डिनाइड. का बरं, कारण की तुमचा जो पब्लिक आयपी आहे, जो पब्लिक आयपी आहे त्या इन्स्टन्स वरती तुमची जी की आहे ती आहे का, जी तुम्ही की आपल्या लोकलला डाउनलोड केलीये ती की पब्लिकच्या इन्स्टन्सवर आहे का, नो राईट. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या लोकल वरून तुमच्या पब्लिकच्या इन्स्टन्सवर ती की टाकावी लागेल, जेणेकरून तुम्ही काय करू शकतात की त्याला कनेक्ट करू शकतात. कारण की आता प्रायव्हेट इन्स्टन्सला तर माहित नाही ना की ती लोकलला की आहे, तो कशावरनं प्रयत्न करतोय करण्याचा, पब्लिक इन्स्टन्सवरनं करतोय. सो आपण आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, इथे एक्झिट करावे लागेल आणि एक्झिट करून इथे आपल्याला आपली की पब्लिक इन्स्टन्सवर पाठवावी लागेल. तर आपण एसएपीचा यूज करू. एसएपी म्हणजे सिक्युअर कॉपी. सिक्युअर कॉपीने आपण काय करू, आपली की पाठवून देऊयात. तर त्याची कमांड आहे आपली, हे काय आहे, पब्लिक नाव काय आहे, लेट मी चेक. कीचं नाव सिलेक्ट करून इथे मी काय करते, आपल्या कीचं नाव देते. ठीक आहे, कीचं नाव दिल्यानंतर इथे परत कीचं नाव द्यायचंय आणि कीचं नाव दिल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं, तुमच्या ह्याची आयपी टाकायची. उबंतू आहे, आपल्याला काय करायचंय, पब्लिक आयपी कोलन टाकायचं आणि टिंड टाकायचं. स्लॅश. आता आपण काय केलं, आपण आपली की जी आहे ती फटाफट आपल्या पब्लिक इन्स्टन्सला पाठवली आणि पाठवल्यानंतर आपण काय करूया, मस्तपैकी फटाफट आपल्या पब्लिक जो इन्स्टन्स आहे त्याला कनेक्ट करूया फटाफट वेळ न घालवता. आणि आता आपण बघूयात की आपल्याला ते कनेक्ट करू शकतोय की नाही. आपण पब्लिक इन्स्टन्स वरनं प्रायव्हेट इन्स्टन्सला कनेक्ट करू शकतो की नाही. तर इथे कनेक्ट हो जा पटापट. आता आपण काय केलेलं आहे, आपण पब्लिक इन्स्टन्सवर आहोत आणि पब्लिक इन्स्टन्सवर आपण काय करणार आहे, प्रायव्हेट इन्स्टन्स जे आहे त्याचं एसएसएच घेणार आहे. पब्लिक इन्स्टन्स वरून आपण काय करणार आहे, याचं हे करणार आहे आपण. ठीक आहे, आता किती जणांना वाटतंय की आता होऊ शकेल, आता आपल्याला एरर नाही येणार, आता आपल्याला काही येणार नाही, एरर येणार नाही, असं किती जणांना वाटतंय. फटाफट ज्यांना वाटतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये फटाफट टाकून द्या. आणि हे प्रॅक्टिकल तुम्ही पण करायचंय सोबत, ज्याने आणि जेव्हा तुम्ही VPC क्रिएट कराल आणि सगळा डेमो कराल तेव्हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचंय. सो कनेक्ट वर क्लिक करूया. अँड परत आपल्याला काय येतोय, एरर येतोय. कशाचा, आपल्याला की डिनाइड असा एरर येतोय. का बरं येतोय हा एरर, बिकॉज आपण आपल्या कीला परमिशनच नाही दिलेली. आपण आपल्या कीला परमिशनच नाही दिलेली, राईट. आपण ही जी पब्लिक की आहे त्याला परमिशन नाही दिलेली. इथे फक्त RWRR. तर इथे AWS वाल्यांनी पण काय सांगितलंय की तुम्ही पहिल्यांदा chmod 400 चालवा, जेणेकरून काय होईल, तुमच्या पब्लिक जी की आहे, की पेअर आहे, तिला तुम्ही काय करता,
परमिशन देता, तर आपण हे मस्तपैकी CH मोड करूया, 400 परमिशन देऊया. आणि आता जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला अशी काही परमिशन दिसेल. आता नक्की आपण कनेक्ट करू शकतो. तर हिट एंटर अँड बूम. आपण कुठल्या IP वर आलोय मित्रांनो? आपण आपल्या कशावर आलोय? इथे बघू शकतात आपली IP जी आहे ती प्रायव्हेट IP आहे. व्हेरीफाय करूया लगेच मस्तपैकी. व्हेरीफाय करूया. ही जी आहे ती काय आहे? प्रायव्हेट IP आहे. म्हणजे आपण काय केलं? डायग्राम वरून आपण पहिले इथं गेलो आणि इथून आपण काय केलं? आपण याला ऍक्सेस केलं. डायरेक्टली आपण ह्याला ऍक्सेस केलं का? नाही. म्हणजे हे किती सिक्युअर आहे. यालाच आपण म्हणतो काय मित्रांनो? जम्प सर्व्हर, बॅस्टियन होस्ट किंवा जम्प सर्व्हर असं म्हणतो. तुम्ही प्रायव्हेट इन्स्टन्सला कधीच कनेक्ट करू शकत नाही, डायरेक्टली ऍक्सेस करू शकत नाही. जम्प सर्व्हर असं म्हटलं जातं. आता ऑर्गनायझेशन मध्ये काय असतं? ऑर्गनायझेशन मध्ये हे असे एक पब्लिक इन्स्टन्स असेल आणि भरपूर सारे प्रायव्हेट इन्स्टन्स असतील. आता हे सगळे प्रायव्हेट इन्स्टन्स डायरेक्टली कनेक्ट होऊ शकतात का? नाही होऊ शकत. सो तुम्हाला काय करावं लागतं? तुम्हाला एक जम्प सर्व्हरवर ऍक्सेस करावं लागतं आणि जम्प सर्व्हर वरून तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट स्पेस वरती जावं लागतं, म्हणजे प्रायव्हेट इन्स्टन्स वरती जावं लागतं. तर या डेमो मधून तुम्हाला कळालं असेल की मी काय केलं, एक VPC क्रिएट केला. VPC मध्ये मी काय केलं, एक पब्लिक स्पेस क्रिएट केला आणि प्रायव्हेट स्पेस क्रिएट केला आणि त्याला आपण राऊट टेबल्स असाइन केले, इंटरनेट गेटवे अटॅच केला, जेणेकरून माझं मी कनेक्ट करू शकले पब्लिक इन्स्टन्सला. आता पब्लिक इन्स्टन्सला क्रिएट केल्यानंतर आपण काय केलं? 2 इन्स्टन्स क्रिएट केले. एक इन्स्टन्स प्रायव्हेट केला, एक इन्स्टन्स पब्लिक केला. आता याच्यामध्ये आपण काय केलं? एका इन्स्टन्सला पब्लिक इन्स्टन्सला कनेक्ट केलं आणि प्रायव्हेट इन्स्टन्सला पण इंटरनेट थ्रू कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला, बट ते झालं नाही. सो आपण पब्लिक इन्स्टन्स वरून नंतर प्रायव्हेट इन्स्टन्सला क्रिएट केलं. तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिकल केलं आणि 1 पार्ट इथे आपला कंप्लीट झालेला आहे. सो आता सेकंड पार्ट आहे जो की प्रायव्हेट सबनेटचा आहे. तर प्रायव्हेट सबनेटला आपण अजून राऊट टेबल्स लावलेले नाहीये. सो आता काय करायचंय? तर आता इथे तुम्ही बघू शकतात, फॉर एक्झाम्पल इथे मी प्रायव्हेट सबनेटला प्रायव्हेट आयपीला sudo apt अपडेट केलं. sudo apt अपडेट केलं तर ते अपडेट होतंय का? नो, बिकॉज 0% हे कनेक्टच होत नाहीये, कारण की त्याला ऍक्सेस नाहीये. हा काय करू शकत नाही, इंटरनेट थ्रू त्याला काही करू शकत नाही. पब्लिक आयपी जेव्हा आपण सिलेक्ट केला होता तर आपण sudo apt अपडेट करून बघितलेलं आणि तिथं पॅकेजेस अपडेट होत होते. का होत होते? बिकॉज इथे आपण डायग्राम मध्ये बघितलं तर इथे याला ऍक्सेस आहे, बट प्रायव्हेट इन्स्टन्सला आहे का? नो. सो आता जर त्याला प्रायव्हेट सबनेटला जर इंटरनेट थ्रू ऍक्सेस करायचं असेल, जर इंटरनेट थ्रू ऍक्सेस करायचं असेल, म्हणजे काही अपडेट जर करायचं असेल, तर इथे आपल्याला काय लावावं लागेल मित्रांनो? नॅट गेटवे लावावं लागेल. नॅट गेटवे लावावं लागेल. आता नॅट गेटवे काय काम करतं? नॅट गेटवे आपण कशासाठी यूज करतो? तर नॅट गेटवे आपण कशासाठी यूज करतो? मास्किंगसाठी. मास्क म्हणजे जी आयपी आहे ती इंटरनेटला पब्लिश होऊ नये म्हणून आपण काय करतो? जेव्हा पण हे इथून अपडेट करल तेव्हा पाठवताना हे काय करेल की मास्क करून पाठवेल, इन्क्रिप्शन करून पाठवेल आयपी. म्हणजे इंटरनेटला किंवा गुगलला काहीच म्हणजे कुठल्याही वेबसाईटला जिथून हा पॅकेजेस डाउनलोड करणार आहे तिथून हा आयपी या सगळ्या गोष्टींना कळू नाही शकत. त्यामुळे आपल्याला काय करायचंय? नॅट गेटवे कनेक्ट करायचंय आपल्या प्रायव्हेट सबनेटला. सो त्याच्यासाठी स्टेप्स कडे जाऊया. तर आता इथे काय आहे? क्रिएट नॅट गेटवे. नॅट गेटवेच्या स्टेप्स काय आहेत? गो टू द नॅट गेटवे, क्लिक ऑन क्रिएट नॅट गेटवे, पब्लिक सबनेट, अलोकेट इलास्टिक आयपी. ठीक. आता आपण काय करायचंय? मस्तपैकी इथे जाऊयात आणि VPC ला जायचंय. VPC VPC ला क्लिक केल्यानंतर इथे आपण नॅट गेटवे सापडायचं. नॅट गेटवे किधर आहे? नॅट गेटवे इथे. नॅट गेटवे वर क्लिक करून मस्तपैकी आपण क्रिएट नॅट गेटवे वर क्लिक करायचं आणि इथे माय
नॅट गेटवे असं क्लिक करायचं, टाईप करायचं, नाव द्यायचं आणि इथे VPC आपला सिलेक्ट करायचा आणि इथे पब्लिकच ठेवायचंय आणि इथे आपल्याला काय करायचंय, इलास्टिक आयपी. इलास्टिक आयपीचा मीनिंग काय आहे की जेव्हा पण तुम्ही EC2 इन्स्टन्स क्रिएट करता तेव्हा तुमची आयपी, आता सपोज त्या EC2 इन्स्टन्सला तुम्ही स्टॉप केलं आणि परत स्टार्ट केलं तर तिथे तुम्ही चेंज बघू शकता की तुमची जी आयपी आहे ना ती चेंज होती, सारखी सारखी चेंज होती. तर आता ती आयपी सेम टू सेम तशीच्या तशीच राहण्यासाठी इलास्टिक आयपीचा यूज करतात. तर इलास्टिक आयपी मुळे काय होतं की सारखं सारखं ती आयपी आहे ना चेंज नाही होत. सो इथे आपण ऑटोमॅटिक ती इलास्टिक आयपी हे करूया आणि क्रिएट नॅट गेटवेवर क्लिक करायचं. आता क्रिएट नॅट गेटवेवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला नॅट गेटवे क्रिएट झालेला दिसेल. आता परत स्टेप्सकडे जाऊया. त्यानंतर इथे काय म्हणतंय की ऍड राऊट फॉर अ प्रायव्हेट सबनेट. आता आपल्याला काय करायचंय, राऊट्स आपल्याला प्रायव्हेट सबनेटला द्यायचे, बट डेस्टिनेशन काय द्यायचंय, नॅट गेटवे थ्रू. आता आपण पब्लिक राऊट टेबल्सला काय केलं होतं, इंटरनेट गेटवे थ्रू टार्गेट केलं होतं की तू इंटरनेट मधलं जे ट्रॅफिक येतंय त्याला तू राऊट दाखव की पब्लिक स्पेसकडे जायचंय. बट आता इथे काय करायचंय, प्रायव्हेटला आपण सांगतोय की तू नॅट गेटवे थ्रू ये, जे काही ट्रॅफिक जाणार आहे ते नॅट गेटवे थ्रू जायचंय. सो परत आपण इथे मस्तपैकी राऊट टेबल्सला जाऊया आणि आपला जो राऊट टेबल्स आपण क्रिएट केलेला आहे पब्लिक प्रायव्हेट वाला त्याला आपण क्लिक करूया आणि इथे राऊट्स मध्ये जाऊया. राऊट्स मध्ये एडिट राऊट्स वर क्लिक करूया आणि ऍड राऊट करायचं. इथे 000 हेच द्यायचं आणि इथे टार्गेटच्या इथे, फक्त इथे टार्गेटच्या इथे लक्ष द्या मित्रांनो, हे खूप इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत. इथे तुम्ही पब्लिकला इंटरनेट गेटवे सिलेक्ट केला होता. आता या प्रायव्हेटला राऊट टेबल्सला आपण काय करतोय, टार्गेट आपला नॅट गेटवे देतोय आणि इथे नॅट गेटवे आपण जो क्रिएट केला होता माय नॅट गेटवे तो सिलेक्ट करायचा आणि सेव्ह चेंजेस वर क्लिक करायचं. सेव्ह चेंजेस वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल की मस्तपैकी इथे सांगितलेलं आहे की म्हणजे क्रिएट झालेलं आहे. ठीक, आता काय करायचं, स्टेप्सच्या नुसार असोसिएट करायचा आपला प्रायव्हेट सबनेट. कोणाला, प्रायव्हेट सबनेट म्हणजे असोसिएट करायचा. ठीक, त्यानंतर इथे क्लिक करायचं, सबनेट असोसिएशन वर क्लिक करायचं, एडिट सबनेट असोसिएट करायचं आणि इथे प्रायव्हेटला क्लिक करायचं आणि इथे सेव्ह वर क्लिक करायचं. सेव्ह वर क्लिक केल्यानंतर स्टेप्सकडे जाऊया. सेव्ह वर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, हे आपलं काम झालेलं आहे. सो की आपला जो पब्लिक सबनेट आहे म्हणजे आपण प्रायव्हेट सबनेटला आता हे केलं राईट, आपण राऊट्स दिले, तर आता आपण कनेक्ट करून आपण हे करू शकतो का ते आपण बघूया. तर आता अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे मित्रांनो, आपला VPC जो आहे तो पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे राईट. आपण काय केलेलं आहे, VPC जो आहे तो पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील की मी काय काय केलं. VPC क्रिएट केला, सबनेट क्रिएट केले, सबनेटला आपण राऊट टेबल्स कनेक्ट केले, राऊट टेबल्सनी आपण इंटरनेट गेटवे थ्रू त्याला असाइन केलं, असोसिएट केलं आणि नॅट गेटवे पण क्रिएट केला जेणेकरून ट्रॅफिक फ्लो होईल. अशा प्रकारे आपण कम्प्लीट VPC आपला क्रिएट केला. तर आय होप तुम्हाला हे प्रॅक्टिकल आवडलं असेल आणि डेमो आपण बघितलेला आहे. सो आय होप तुम्हाला हा डेमो पण आवडला असेल. तुम्ही पण तुमच्या घरामध्ये VPC क्रिएट करा, कारण की कंपनीमध्ये हा खूप मोठा टॉपिक आहे आणि कंपनीमध्ये हे खूप सिक्युरिटी लागते. सो हा टॉपिक, ही सर्व्हिस आहे ना बाय डिफॉल्ट सगळ्यांना आली पाहिजे जे AWS शिकतात. त्यांना सगळ्यांना ही जी काही सर्व्हिस आहे ना ती खूप इम्पॉर्टंट सर्व्हिस आहे मित्रांनो. सो याच्यावरती जास्त टाइम घाला, जास्त फोकस करा. जी काही कन्सेप्ट तुम्हाला समजली नाही, कुठून फ्लो कसा गेला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत आणि डेमो हा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. जे मी तुम्हाला सगळं सांगितले ते तुम्ही सुद्धा करायचं आहे. लक्षात ठेवा, ह्या गोष्टी स्किप्स करायच्या नाहीयेत आणि टाइमपास करायचं नाही. फटाफट सबस्क्राईब करायचं माझ्या चॅनलला, लाईक करायचं, कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकायची की VPC तुम्हाला समजलेलं आहे पूर्णपणे आणि प्रॅक्टिकल तुम्ही अटेम्प्ट केलेलं आहे, प्रॅक्टिकल तुम्ही केलेलं आहे आणि शेअर करायचं अशा मित्राला ज्याला मराठीमधून AWS शिकायचे आणि त्याला VPC हा खूप मोठा बतंगड वाटतो.
ठीक आहे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.